नमस्कार. आपण 18व्या अध्यायाची प्रस्तावना पाहायला सुरुवात केलेली आहे. 86 ओव्यांची प्रस्तावना माऊलींनी या अध्यायाला लिहिली आहे. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की आता कळसाध्यायाकडे म्हणजे सगळं संबंध गीतेचा एकंदर त्यांच्या अंतःकरणातला भावार्थ सांगून झालेला आहे आणि आता अखेरच्या अध्यायाकडे माऊली वळली आहे. त्यामुळे निवृत्तीनाथांची आठवण होणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे आपण पाहिलं की माऊलींना या आपल्या सद्गुरूंचं फार मोठं स्मरण झालं आहे आणि त्याच्या आपण ओव्या पाहिल्या आणि शेवटी सद्गुरूच त्यांना असं म्हणाले की लोखंडावर परिसांनी परत परत घासायची आवश्यकता नाही आहे. नुसता लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तरी त्याचं सोनं होतंच. तेव्हा आता पुन्हा मला हे काही सांगू नको. म्हणजे जे काही सद्गुरूंबद्दलचे अंतःकरणात भाव माऊलींच्या आहेत आता इथे व्यक्त करतात तर निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवलं आहे आणि असं म्हटलं आहे की आता हे पुरे, आता तू गीतेचा अर्थ सांग. इथपर्यंत आपण आलो होतो, 28व्या ओळीपर्यंत आलो. आज आपण 29व्या ओळीपासून पाहणार आहोत. तत्पूर्वी हे जे की एक रूपक माऊलींनी ह्या आज ज्या आपण ओव्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक रूपक घेतलेलं आहे. माऊली असं म्हणतात की हा गीता प्रासाद आहे. प्रासाद याचा अर्थ फार मोठा राजवाडा, असा खूप मोठी इमारत बांधलेली आहे, मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे त्या मंदिराचा आता फक्त कळस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून तो 18वा म्हणजे कळसाध्याय असं म्हटलं आहे. आता हे जे मंदिर आहे जसं आपल्याला आठवत असेल की अगदी पहिल्या अध्यायामध्ये आपण माऊलींनी गणेशाचं जेव्हा हे केलं तेव्हा गणेशांची वाङ्मयीन मूर्ती असं वर्णन केलं की तेच सगळे ह्या सगळ्या गीतेचा अर्थ आम्हाला सांगण्यासाठी जे काही वेद उपनिषद श्रुती स्मृती अशा सगळ्या ग्रंथांचा मी उपयोग केला आहे त्या सगळ्या ग्रंथ म्हणजे जणू काय आहे ते बुद्धी देणाऱ्या गणेशाची ती वाङ्मयीन मूर्ती आहे. असा सगळा विचार आपण गणेशाचं रूप पाहताना केला होता. त्याची आठवण होईल असं आजच्या ओव्यांमध्ये कलसाध्यायात माऊली वर्णन करणार आहे. माऊलींचं म्हणणं असं आहे की झालं आहे असं की हा गीतारूपी जणू काही रत्नांचं मंदिर. बरं, आधी रत्नांचं साधं दगड विटांचं बांधायचं झालं तरी माल सगळा गोळा करायला काय काय पडतं हे सामान्य आम्हाला कळतं. माऊलीने रत्नांचं मंदिर बांधलं आहे आणि या रत्नांच्या मंदिराचा आता कळस त्यांनी बांधायला सुरुवात केली म्हणजे 18वा अध्याय बांधतात. आता झालं असं की हा 18वा जो अध्याय आहे तो काय करतो तो चिंतामणीचा आहे. आपल्याला ओव्या वाचल्या की काय मी फक्त त्या रूपकाचा थोडा अर्थ आधी सांगून ठेवते म्हणजे मग आपण ओव्या अभ्यास करताना आपल्याला ते पटकन समजेल. मग ते म्हणतात हा कळसाध्याय जो आहे तो चिंतामणीचा. चिंतामणीचं काय आहे? अनंत वेळा माऊलींनी ह्या चिंतामणीचा उल्लेख आपल्याला करून दिला आहे की आपल्या सगळ्या चिंता दूर करणारा हा चिंतामणी असतो. तर म्हणे गीतेतला सगळ्याचा सगळा अर्थ या कळसरूपी चिंतामणी म्हणजे आता आपल्या मनात या संबंध 17 अध्यायामध्ये काही शिल्लक राहिलं असेल, काही शंका राहिली असेल, काही संशय राहिला असेल, काही अर्थ कळला नसेल तर तो ह्या चिंतामणीच्या निमित्तानं त्या चिंता सगळ्या आपल्या दूर करून टाकणारे, अर्थाचं अज्ञान दूर करणारे. म्हणजे आता समजा या 17 अध्याय अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी अरे नाही बाबा ह्या कळल्या नाही तर त्याचा उलगडा आता आपल्याला ह्या चिंतामणी रूपी 18व्या अध्यायाने होणार आहे. असा हा 18वा अध्याय. म्हणजे 17 अध्यायामध्ये जे शिकलो आहोत थोडक्यात त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे आपल्याला जो कळलेला नाही आहे तो परत इथे 18व्या अध्यायामध्ये येणार आहे. म्हणून त्याला चिंतामणी असं या 18व्या अध्यायाला नाव दिलं आहे. दुसरं असं की हा व्यासांनी गीता प्रासाद तयार केला आहे आणि कळस असा सांगतो आहे की मंदिराचं काम आता पूर्णच आहे. ज्या अर्थी कळसाचं काम चालू आहे त्या अर्थी मंदिराचं काम पूर्ण झालं आहे ते की वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे गीता पूर्ण झाल्याचं कळसाचं बांधकाम चालू आहे म्हणजे बांधकाम पूर्ण झालं आहे, मंदिर पूर्ण झालेलं आहे. तर खरोखरच व्यास महाराज अत्यंत चतुर आहेत, बुद्धिमान आहेत, प्रज्ञावंत आहेत. त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांच्या बुद्धीनं वेदरूपी रत्नांचा पर्वत ते चढले. बघा बरं, पर्वत चढलेत म्हणजे उंचीवर गेलेत आणि हा पर्वत कसला आहे तर रत्नांचाच आहे. रत्न काय तो वेद. म्हणजे गीता ही सगळी वेदांवर आधारित आहे असं साधं खरं सांगायचं आहे की मी वेगळं तत्त्वज्ञान काही सांगत नाही अर्जुना तुला. मी वेदांमध्ये सांगितलं आहे, शास्त्रग्रंथात सांगितलं आहे तेच तुला सांगतो आहे. पण सांगितलं व्यासाने असं किंवा माऊलींनी त्याला प्रासादाचं रूप देताना असं म्हटलं की व्यासाने काय केलं तर वेदरूपी रत्न ह्या रत्नांचा पर्वत चढला. म्हणजे सगळ्या वेदांमधल्या सगळ्या सिद्धांताचा, प्रमेयांचा
आणि तत्वाचा विचार केला आहे आणि तो सगळा गीतेत आला आहे. दुसरं असं बरं रत्न आहेत, ती रत्न म्हणजे अत्यंत मौल्यवान आहेत आणि पर्वतासारख्या उंचीवरती नेलेली आहेत, रत्नांचा पर्वत म्हटलेला आहे. असं हे रत्नांचा पर्वत इतक्या उंचीवरती आता तिथं पोचूच शकत नाही कोणी, अशा उंचीवरती ते नेलेलं आहे. आणि पुन्हा त्या पर्वताच्या मुळाशी काय झालं आहे तर त्या मुळाच्या तिथे जी जमीन आहे, जिथे पर्वत सुरू होतो तिथे जी जमीन आहे ती सगळी कशी आहे तर उपनिषदांची आहे. म्हणजे उपनिषदातून खणून काढलेल्या गोष्टी आहेत आणि अशा उपनिषदातून मोठ्या कौशल्याने म्हणजे त्यातलं जे महत्त्वाचं महत्त्व खणून काढलं आहे म्हणजे काय तर त्याच्यातली जे काही महत्त्वाचं आहे ते त्यांनी मोठ्या कौशल्याने घेतला. याचा अर्थ जे उपनिषदात महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी त्यांनी कौशल्याने काढून घेतल्या, त्याचा अर्थ लावला आहे, तो सगळा गीतेमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की उपनिषदांचा अभ्यास करणारा त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम या 3 गोष्टी आहेत. गीता आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारी आहे. हे जे आहे ते जणू काही तिथे चांगले दगड मिळाले बरं का. उपनिषद म्हणजे जमिनीमध्ये जे खणलं म्हणजे उपनिषदामध्ये जे शोधलं ते उपनिषदामध्ये शोधलेलं त्याच्यामध्ये त्यांना जे दगड मिळालं. आता जमिनीखाली खणल्यानंतर दगड मिळणारच, पण जमीन आहे उपनिषदांची आणि ही उपनिषदं खणलेत. त्या उपनिषद त्यांना काय मिळालं तर त्यांच्यामध्ये त्यांना ह्या सगळ्या धर्म अर्थ काम मिळालं. आणि ह्या धर्म अर्थ कामांच्या सहाय्यानं म्हणजे या दगडांच्या सहाय्यानं त्यांनी काय केलं मंदिराच्या भोवती एक तट तयार केला. किती छान माऊलींची कल्पना आहे, लक्षात घ्या. मंदिराच्या कळसाचा विचार करतायत माऊली, पण सांगताना आपल्याला सांगतात की हे कशावर आधारित आहे मंदिर तो उपनिषदांवर आधारित आहे, वेदांवर आधारित आहे. आणि इतकंच नाही तर या सगळ्या उपनिषदांचा खोल अभ्यास करताना विचार करताना जे काही मिळालं ते भोवती तटबंदीसारखं काढलं आहे. म्हणजे याच्या पलीकडे काही जाणार नाही आहे. मंदिराची जी सीमा आहे ती सीमा ह्या उपनिषदातल्या तत्वानी धर्मार्थ कामानी तो तट उभा केला आहे. आता हा तट जो आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की मंदिराभोवती तट म्हणजे गीतेभोवती महाभारतात गीता आहे ना, त्यामुळे तटबंदीच्या आत मंदिर आहे, तसं महाभारताच्या आत गीता आहे. असा सहज आपल्याला अर्थ कळेल की सगळ्या महाभारतामधला गीतेचा भाग, तसं ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीमध्ये मंदिर. आता आपण मंदिरं पाहतो ते आपल्याला कळतं की भोवताली खूप मोठी जागा असते ज्याला आपण आता तटबंदी न म्हणता आपण मोठी भिंत घातलेली असते ती पाहतो. मग त्याच्या आतमध्ये बाग असते, मग बागेच्या अंतर आणखीन काही गोष्टी असतात, ठिकठिकाणी वेगवेगळी मंदिरं असतात आणि मग आतमध्ये गाभारा वगैरे वगैरे मंदिराची रचना आपल्याला माहिती आहे. तसं म्हणे या महाभारतातल्या आतमध्ये गीता आहे. आणि गीतेमध्ये काय आहे तर गीतेमध्ये हे आत्मज्ञान जे आहे खरं म्हणजे हेच सांगायचं की सर्वानुभूती परमेश्वर आहे, आत्मा हा एकच एक परमात्मा आहे, तो सगळ्यांच्यामध्ये आहे, हेच सगळं पटवून द्यायचं आहे. पण हे पटवून देण्यासाठी एकच एक त्या आत्मज्ञानाचा चिरा, एक छानपैकी दगड चिरा, तो त्यावर माऊलीने हे सगळं गीता उभी केलेली आहे. अगदी असं मोठं चातुर्य दाखवलं आहे की भगवंताच्या आणि अर्जुनाचा जो संवाद झालेला आहे ते गीतारूपी मंदिर असं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ती गीता आहे. तिच्या भोवती काय आहे, तटबंदी कशी आहे, वेद उपनिषदाचा वापर कसा केला आहे, धर्मार्थ काम काय आहे, किती प्रमेय, किती दृष्टांत, किती तत्त्वज्ञान, असं सगळं त्या भोवती आहे. आणि आत असणारा जो गाभा आहे तो म्हणजे गीता आहे. असा सगळा विचार आजच्या आजच्या ओव्यांमधून आपल्याला करायचा आहे. दुसरं असं की ही सगळी जी काही आहे ना ही याच्यामधून आपल्याला लक्षात येईल की हे सगळं आधार जो आहे तो सगळा असा आपल्या तत्त्वज्ञानाचा शास्त्राचा आधार ग्रंथांचा आहे. इथे त्यांनी छान निरनिराळ्या आपण ओव्या वाचता ते करू, पण काही काही शब्द आडायला नको म्हणून मी आधीच ते रूपक आपल्यासमोर मांडते आणि मग आपण ओव्यांच्या अभ्यासाकडे जाऊया. त्यांनी असं म्हटलं की वैराग्याचा ओळंबा. आपल्याला ओळंबा शब्द माहिती आहे, आजही अगदी कितीही प्रगती झाली असली तरीसुद्धा ही गोष्ट दिसते आपल्याला की भिंतीचं किंवा बांधकाम करायचं असतं तेव्हा एक दोरी अशी त्या गवंड्याची असते. गवंड्याचं एक साधन आहे महत्त्वाचं. ती दोरीच्या खाली काहीतरी वजन बांधलेलं असतं आणि ती दोरी वरून ते सोडतात. ती स्थिर झाली की ती जी आहे ती सरळ रेष असा त्या गवंड्यांचा एक ओळंबा असतो की त्याच्यावर ते सरळ होत आहे ना बांधकाम हे ते पाहतात. म्हणजे ती दोरी हलत असते तो पण नाही बघायचं, ती स्थिर झाली की ते सरळ रेषेमध्ये बांधकाम चाललं आहे असा त्याचा अर्थ होतो. आता ही जी काही आहे हे तरी ओळंबा कसला तो वैराग्याचा.
म्हणजे सगळं बरोबर चाललं आहे ना, सरळ रेषेत चाललं आहे ना, हे वैराग्य धारण केलं तरच कळणार आहे. जोपर्यंत देहबुद्धी आहे, जोपर्यंत दृश्य जगामध्ये आपल्याला हवाय 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 आसक्ती आहे, तोपर्यंत वैराग्य आलेलं नाही. आणि जोपर्यंत वैराग्य आलेलं नाही तोपर्यंत आत्मज्ञान वगैरे कळणार नाही. तेव्हा माऊली म्हणतात वैराग्याचा ओळंबा. मग आपल्याला जेव्हा ओवी येईल तेव्हा आधी लक्षात येईल. दुसरं म्हटलं आहे की सुरुवातीपासूनच हे जे मंदिर बांधायला सुरुवात केली, म्हणजे गीता सांगायला सुरुवात केली, तेव्हापासून काय झालं तर एक जमीन स्वच्छ केली. अगदी सुरुवातीला अर्जुनाचा विषादयोग होता, तर अर्जुनाला त्याचा विषाद मांडायला मुभा दिली. ऐकलं सगळं, त्याला काय वाटतं आहे, आपल्यासमोर कोण उभा आहे, मी काय युद्ध करायचं नाही, का गलित गात्र झालं आहे, का माझ्या हातातून शस्त्र गळून पडलेत, मला राज्य नको आहे वगैरे वगैरे सगळं ऐकलं. म्हणजे जमीन स्वच्छ केली. त्याच्या मनात होतं ते सगळं तो बोलला. अशी योग्य रचना माऊली सांगतात की पहिल्या अध्यायापासून केली. सुरुवातीला जमीन स्वच्छ केली आणि असं स्वच्छ जमीन करत 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 वैराग्याचा ओळंबा घेत घेत सरळ विचार करत शास्त्राचा आधार घेत वेदांचा उपनिषदांचा धर्म भक्ती ज्ञान सगळ्याचा विचार करत करत 15व्या अध्यायापर्यंत आलो. 16व्या अध्यायात घुमट, म्हणजे मंदिराचं बांधकाम झालं, आता घुमट सुरू झाला. तो 16वा अध्याय म्हणजे गीतारूपी मंदिराचा घुमट आहे, ज्याच्यावर कळस बसवायचा असतो. आणि 17वा अध्याय जो आहे तो कळसाची बैठक आहे. आणि 18वा अध्याय कळस आहे असं माऊली सांगतात. गीताकार व्यासांचं एक फडकतं ध्वज निशाण ते त्या कळसावर आहे. अशा मंदिराचा रूपकात्मक विचार माऊलीने ओव्यांमध्ये केला आहे. आपल्याला वाटतं की हे सगळं एकावर एक असं चढत गेलं आहे आणि माऊली इतकं सुंदर वर्णन करतात, मध्ये मध्ये दृष्टांत पण देणार आहे. पण हे मी एकत्रित त्या सुरुवातीला एवढ्यासाठी सांगितलं की जेव्हा अशी सिंगल ओवी आपण अभ्यासतो ना, तेव्हा आपल्याला पुन्हा विचार चटकन येत नाही. आता आपल्या डोळ्यासमोर येईल की हे गीतारूपी मंदिर आहे, रत्नांचं आहे. ही रत्न काय आहे तर वेद उपनिषद शास्त्र हे रत्न आहे. आणि माऊलीने हे असं एक एक करत सरळ रेषेत वैराग्य धारण करून कसं केलं आहे. आणि खरोखरच गीता वाचणारा, गीता ऐकणारा, गीतेचं स्मरण करा. यस्य स्वर्ण मातेनं जन्मसंसार बंधनात, असंच वर्णन इथे पण आपल्याला कळेल की कशाचं बंधन राहणार नाही, कशातही आपण अडकणार नाही. खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त होईल, मुक्तीचा मोक्षाचा अनुभव आपल्याला येईल, अशी एक खात्री आपल्याला माऊली या निमित्ताने देणार आहे. तर आज आपण आता 29व्या ओवीपासून अभ्यास करूया. 29वी ओवी आहे. तव विनवी ज्ञानदेवो म्हणे हो का मी जी पसावो, तरी अवधान दे तू देवो ग्रंथात. आधीच्या ओवीत मी मगाशी म्हटलं तसं की निवृत्तीनाथांनी त्यांना म्हटलं की आता पुरे झालं. सारखं काही लोखंडावरती परीस घासायची आवश्यकता नाही. नुसतं टच झालं तरी सोनं होतं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तरी सोनं होतं. पुन्हा काही आवश्यकता नाही घासायची. आणि आता तू काय कर, तसा चाललेला गीतेचा अध्याय सांग. तेव्हा ज्ञानदेव त्याला विनवी ज्ञानदेव, तेव्हा ज्ञानदेव त्याला विनवून म्हणे हो का जी, म्हणजे असं आहे का, बरं मग महाराज अवधान दे तू देव ग्रंथात. आता आपलं जे बोलणं आहे हा जणू काही प्रसाद आहे. तुम्ही मला सांगितलं की आता तू सांगायला सुरुवात करतं, तेच मी समजतो. आणि आता गुरुदेवाने आता मी काय सांगतो आहे त्या ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावं. बघा बरं, नेहमी काय असतं, गुरु शिष्याला सांगतो मी काय सांगतो ऐक. आता माऊली म्हणजे निवृत्तीनाथानं म्हणतात की तुम्ही म्हणताय तर मी आता करतो, तर आता मी जे काही सांगणार आहे त्या ग्रंथ व्याख्यानाकडे, म्हणजे मी जे बोलणार आहे त्या माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष द्या. मी काही चुकीचं तर नाही ना सांगत, असा अर्थ आहे त्याचा. मी सांगतो आहे तर तुम्ही ऐका असं नाही आहे. गुरुनी शिष्याला सांगताना सांगा मी काय सांगतो ते ऐक, पण शिष्य जेव्हा सांगतो तर मी सांगतो ते बरोबर आहे ना, असा फरक जो आहे तो आपल्याला ह्याच्यात दिसेल. तरी अवधान देतो तर माझ्या बोलण्याकडे ना लक्ष द्या. मी करतो आहे, माझं काही चुकत नाही आहे ना. आपण करतो ना घरामध्ये नवीन आपण एखादा पदार्थ करायचा झाला आणि सासूबाई किंवा आई घरात असल्या आता आई आता मी करते, जरा मला फक्त सांग. हे जे काही आहे ते कसं आहे तर करायचं आपण. तसं माऊली म्हणतात मी करतो आहे, तुम्ही गुरुदेवा मी काय करतो ते बरोबर लक्ष द्या, कारण तुमचं बोलणं हा प्रसाद आहे असं समजतो. त्या गुरुदेवानी ग्रंथ व्याख्यानाकडे मी काय सांगणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं. जी गीता रत्न प्रासादाचा कळस अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. पाढाऊ याचा अर्थ मार्ग दाखवणारा, वाटाड्या ज्याला म्हणतो तो आहे. तर ते काय म्हणाल महाराज, हा 18वा अध्याय जो आहे ना तो गीतारूपी ह्या रत्न मंदिराचा आणि चिंतामणीचा, अर्थरूपी चिंतामणीचा, गीता आणि गीतेचा अर्थ असं म्हणूया, हा
अर्थरूपी चिंतामणीचा कळस आहे. म्हणजे काय आहे तर ठीक आहे, 17व्या अध्यायापर्यंत आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता ना 18वा अध्याय म्हणजे जणू काही चिंतामणी आपल्या हातात आलेला आहे. चिंतामणी हा अर्थरूपी आहे. काहीही आपण त्याच्याकडे मागितलं की तो देणार आहे. त्यामुळे आपण जे कळलेलं नाही 17 अध्यायापर्यंत ते मागूया की ते आपल्याला मिळणार आहे. असा हा जो चिंतामणी अर्थाचा असा जो आहे तो कळस अध्याय संपूर्ण गीता दर्शन करून देणारा असा मार्गदर्शक आहे, वाटाडी आहे. तो आपल्याला सांगणार आहे. हे 18व्या अध्यायाचं महत्त्व आहे. 17 अध्यायामध्ये जे काही आपलं राहिलं आहे, कळलेलं नाही आहे, ते सगळं आपल्याला तो 18वा अध्याय चिंतामणीच्या रूपाने आपल्या हातात आलेला आहे. तर तो आपल्याला हे सगळं सांगणार आहे. लोकी तरी आठी ऐसे जे दुरूनी कळस दिसे आणि भेटीची हातवसे देवची तिथे. बरं, लोकांना माहितीच आहे असंच असतं. काय असतं, आपण सुद्धा असंच करतो. दुरून जरी मंदिराचा कळस दिसला तरी त्या मंदिरातल्या देवतेची भेट झाल्यासारखंच आपल्याला वाटतं. वारीला जाऊन आल्याला कोणालाही विचारा, अहो केवढी गर्दी होती, आम्ही गेलोच नाही पांडुरंगापर्यंत. कशाला जायचं, कळसाचं दर्शन घेतलं की आम्ही पोचलोच तिथे. आतल्या पांडुरंगाचं दर्शन झालंच कळसाचं दर्शन झाल्यावर. तसं ते म्हणाले, लोकी तरी आधी ऐसे जे दुरूनी कळस दिसे. अहो लोक असंच तर करतात, दुरून मंदिराचा कळस दिसला की भेटीची हातवसे देवतीची, ते हातवसे जे प्राप्त होते. तर भगवंत भेटला, भेटच प्राप्त होते. जणू काही भगवंत भेटला, हस्तगतच झाला आपल्याला, असंच त्याला वाटतं. काही वेगळं मंदिरात जायचं आहे, आपल्याला कष्ट करावे लागत नाही, आपला वेळ वाया घालवायला लागत नाही. आता हा तर रोजचा आपला अनुभव आहे. आपण इतके घाईत असतो की मंदिरावरून जाताना, म्हणजे मी अगदी आपल्या सगळ्यांच राहते, मी अशा ठिकाणी राहते की रोजच गजानन महाराजांच्या मंदिरावरून 4-5 वेळा माझ्या जाणं येणं होतं. प्रत्येक वेळी काही मंदिरात आत जात नाही, मग बाहेरच त्यांचं स्मरण करते, बाहेरच त्यांना नमस्कार करते. नुसतं दिसलं तरीसुद्धा बरं वाटतं, नुसता कळसाचं दर्शन तरीसुद्धा माणसाला भगवंत भेटल्याचा आनंद होतो. तैसेची येथई आहे. अगदी तसंच आपण जे करतो ना, अगदी तसंच जे एकेची येले अध्याय आघवाची दृष्ट होये गीता कमुहा. आता ते म्हणता इथे पण असंच आहे बरं का. हा जो अध्याय आहे ना, म्हणजे आता अखेरचा 18वा अध्याय, हा अध्याय गीताशास्त्राचं म्हणजे पाहिलं कळलं असं होईल. ह्या 18व्या अध्यायाचं अध्ययन केलं, आघवाची दृष्ट होय गीता कमू, कळेलच, आपोआप कळेल. बाकी सगळं नसलं कळलं तरी 18वा अध्याय अभ्यास केला की आपल्याला कळेल. आपण सुद्धा गजानन महाराजांच्या पोथीचा कळसाध्याय वाचतो, नसला आपल्याला वेळ तर 21वा अध्याय वाचतो, की असं वाटतं चला माझ नाही, आपल्याला सगळं पारायण शक्य नाही, आपण आपलं एक अध्याय वाचूया. तसं इथे आहे, ते सांगतात इथेही असंच आहे. गीतेच्या 18व्या अध्यायाच्या अध्ययनानं आपण पूर्ण गीताशास्त्राला पाहिलं आहे किंवा गीताशास्त्र आपल्याला कळलं आहे असं होईल. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे. याच कारणाने मी 18व्या अध्यायाला कळस म्हणतो आहे. आणि पुढे उवाईला बादरायणे गीता प्रसादा. आणि मग काय झालं, बादरायण म्हणजे व्यास. या व्यासाने काय केलं, मी तर याला म्हटलंच कळस, आणि व्यास महर्षींनी या गीतारूपी रत्न मंदिरावर हा सोज्वळ कळस चढवला आहे. बादरायण व्यासांनी हा असा कळस चढवलेला आहे, म्हणून मी याला स्वाभाविकच कळस म्हणतो. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही, ते सांगत असे गीताही संपलेपणे. अगदी जसं कळस बांधायला सुरुवात केली याचा अर्थ मंदिराचं आता काही कामकाज राहिलेलं नाही, सगळं मंदिर बांधून झालेलं आहे. हे जसं खरं आहे तसंच आहे इथे सुद्धा 18व्या अध्यायामध्ये गीता संपली आहे असं आपल्याला कळेल. आता आणखीन पुढे काही सांगायचं नाही, कळसाध्याय सांगतो आहे याचा अर्थ मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आहे, कळसानंतर का खालचं काही काम करणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की ते जसं आहे तसं 18वा अध्याय हा कळस आहे. त्यामुळे आता गीता संपलेली आहे हे स्वमुखानंच सांगितलं जात आहे. व्यासू सहजे सूत्री बळी तेणे निगमरत्नाचई उपनिषदर्थाची माळी माझी खांडिली. आता एक शब्द असा उलगडला ना की आपल्याला अर्थ होतो, पटकन ओवी वाजता असं तो काय बाबा म्हटलं आहे व्यासू. हे व्यास कसं आहे तर व्यास महर्षी महाभारत रचना ज्यांनी केली त्या व्यास महर्षीने सहजच त्याला एक कुशल असे शिल्पकार आहेत. आता मंदिराचं उपमा दिले म्हणून आपण शिल्पकार म्हणूया. अत्यंत बुद्धिमान आहेत, कुशल आहेत, आणि ते असे जे काही व्यासांनी सूत्र हातात धरलेले सूत्रकार आहेत, कुशल सूत्रकार आहेत, शिल्पकार आहेत. आणि तेने निगम रत्नाचळी
निगमरत्नाची म्हणजे काय, त्यांनी काय केलं, हातामध्ये वेदरूपी दोरी घेतली. रत्नांचं मंदिर बांधतात ना, त्या वेदरूपी दोरी घेतली आणि त्याच्या मंदिराची व्यवस्थित आखणी केली. व्यास हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, चलाक आहेत. त्यांनी काय केलं तर या रत्न मंदिराची आखणी केली. आणि शिल्पकला आधी करावं लागतं. आपण बांधणार त्याचा आधी कागदावरती आपण नकाशा तयार करून दाखवतो की इथे काय असेल, इथे काय असेल, इथे काय असेल. तसं व्यासाने सगळी रचना करून दिली. मग वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर आणि मग अशी म्हटलं तसं उपनिषदांच्या सगळ्या एकंदर खोलवर अर्थाच्या पठारावर या गीता मंदिराचा पाया खणायला प्रारंभ झाला. आधार सगळा उपनिषदांचा आहे. वेदरूपी एवढं मोठं मंदिर उभं केलेलं आहे आणि या उपनिषदांच्या आधारावर त्यांनी काय केलं, असं खोलवर गंभीरपणानं उपनिषदार्थाची पठारे माझी खांडिली. त्यांनी काय केलं, हे माळी म्हणजे पठार, उपनिषदांची पठारं खणली म्हणजे काय केलं, उपनिषदातून खणून काढलं. त्याचे सिद्धांत तसेच्या तसे गीतेत आहेत ना, ह्याच्यात जे सांगितलं आहे तेच तिथे आहे ना, वेद उपनिषदामध्ये सांगितलेल्या गोष्टीच गीतेत आहेत. हे त्यांनी बारकाईनं व्यासाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. असा अर्थाबद्दलचा गंभीर विचार त्यांनी करून दिला. तेथ त्रिवर्गाचा अणू आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला. मग त्यांनी काय केलं, हा जो काही उपनिषद खणून काढली ना, एखादा पाया खणतो एखाद्या इमारत तयार करताना, हे आता रत्नमंदिर उभं करायचं आहे, तो पाया खणतायत म्हणजे उपनिषद खणून काढतायत, उपनिषदातला अर्थ काढतायत. त्या उपनिषदाचा अर्थ काढताना त्याला त्रिवर्ग 3 गोष्टी मिळाल्या, धर्म अर्थ काम, अशा 3 गोष्टी त्याला मिळाल्या, 3 पुरुषार्थ मिळाले. म्हणजे आता खरं म्हणजे आपण लौकिक अर्थाने विचार केला तर जमीन खणली की आपल्याला दगड माती धोंडे काय चारा चुरा काय काय मिळेल. इथे काय मिळालं, इथे उपनिषदरूपी जमीन खणली आहे ना, त्यामुळे धर्म अर्थ काम याबद्दल उपनिषद काय म्हटलं आहे ते सगळं त्याला मिळालं. काही असं दिसलं की काही ओबडधोबड होते, ते ओबडधोबड जाऊ दे, पण गीता मंदिराच्या भोवती त्यांनी या सगळ्या गोष्टींचा तट बांधला. उपनिषदांमध्ये जे मिळालं त्याचंच त्या मंदिराच्या भोवती तटबंदी केली. त्यातला जो मौल्यवान गोष्ट आहे ती गीता आपल्यासमोर येणारच आहे, पण ती कशातून बाहेर आली तर उपनिषदातून बाहेर आली. मग उपनिषदातून खूप गोष्टी बाहेर आल्या, त्या सगळ्यांनाही गीतेत आणल्या, आवश्यक तेवढ्याच आणल्या. मग आवश्यक नव्हत्या त्या सगळ्या गोष्टींचं काय केलं, त्याची तटबंदी तयार केली. माऊली सांगतायत दगड गोटे खडे जसे सगळे चारी बाजूला मांडले जातात आणि आपल्याला जो काही पाया खणायचा आहे तो पाया खणायला उपयोग होतो, तसं त्यांनी म्हटलं उपनिषदरूपी पाया खणला, त्याच्यात निघालेली सगळं जे काही होतं ते सगळं असं तटबंदीच्या रूपाने मांडलं. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाटे झाडूनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. आता ते सांगतात अगदी चातुर्याने संवाद तयार केला आहे बरं का. ते म्हणतात काय झालं, एकवट याचा अर्थ असा अखंड, त्याला ब्रेक नाही, सतत चालूच आहे. आणि दळवाटे साडून चोखट म्हणजे काही आता दगडगोटा, आता काही काही उत्तम चिरे खणल्यानंतर काय काय निघेल ना, काही काही उत्तम चिरे निघणारे. दळवाडे म्हणजे चांगले त्याच्यातून निघणाऱ्या चिरा चांगल्या दगडी हे होतील अशा, असं सगळं घडलं. आणि पार्थाने म्हणजे अर्जुना, मी तुला सांगतो काय झालं, हे असं खणलं ना म्हणजे उपनिषद जणू काही त्याचा आरपार छेद करून त्यातलं काय काय चांगलं होतं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये एक आत्मज्ञान नावाचा छानपैकी चिरा मिळाला. म्हणजे काय, तर ज्या आत्मज्ञानाचा विचार गीतेमध्ये केला जातो आहे ते आत्मज्ञान उपनिषदातूनच मला मिळालं. तो उपनिषदात मिळालेला आत्मज्ञानरूपी चिरा म्हणजे खूप सुंदर दगड, हा काय आहे तर तोच गीतेमध्ये मला दाखवायचा आहे. तो चिरा मी तिथे बघितला. बाकी दगड गोटे सगळे असे भोवताली लावले, ज्या म्हणजे उपनिषदात खूप गोष्टी मिळाल्या, त्या सगळ्या काही 18 अध्याय गीतेत नाही सांगितल्या. आत्मज्ञानाला काय हवं आहे तेवढ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यासाठी मला एक छान चिरा मिळाला. आणि तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाच्या रूपाने अत्यंत कौशल्यपूर्ण दोघांचा संवाद आहे. आणि तो संवाद असा आहे की अर्जुनाच्या मनात येणारे सगळे भ्रम, सगळे संशय सगळे बाजूला होणार आहेत. असे एक एक त्याचे संशयाचे पदर भगवंत उलगडून टाकणार आहे. भगवंताची ती स्टाईल आहे, आपल्याला अनेकदा माहिती आहे. अर्जुन काहीतरी महत्त्वाचं गंभीरपणाने प्रश्न विचारतो आणि कृष्ण मोठा स्माईल देतो. बरं, त्याची स्टाईल आणखीन एक आहे. पहिल्या बोलताना म्हणतो हां येस यू आर राईट,
तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, आणि मग तू म्हणतोस तर कसं चुकीचं आहे, तो भगवंत सांगतो त्याला. त्यामुळे अशा पद्धतीने त्याच्या मनातले सगळे संशय, त्याच्या मनातलं सगळं किलमिश, त्याच्या मनातले सगळे भ्रम एक 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 भगवंतानी मोठ्या कौशल्यपूर्ण पद्धतीनं दूर केलेले आहे. आणि मग असं छान तो चिरा साफ केला, नको असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या, संशय भ्रम सगळं दूर केलं, आणि तो चिरा मंदिराला योग्य असे त्याचे भाग केले. हे 18 भाग केले ना, तर एक छान आत्मज्ञानरूपी चिरा मिळाला. आता त्यालाच फक्त आपल्याला गीतेचं रूप द्यायचं आहे. अशा पद्धतीने तो चिरा केला, त्याला स्वच्छ केला, म्हणजे भ्रम संशय सगळे दूर केले. अर्जुनाला ते तयार केलं. मी काय सांगतो ते आई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण 17 अध्यायाचा अभ्यास करताना पाहिला आहे की सुरुवातीला अर्जुनाला युद्धाला कसा विरोध होता, आणि मग एक आता तू म्हणशील कसं असं भगवंत कसं म्हणायला लागला, किंवा कधी अर्जुन कसं म्हणायला लागला, किंवा कधी एकदा हो म्हणजे आता त्या मित्राच्या किंवा मेहुण्याच्या नात्यातून कधी ते सद्गुरूचं नातं निर्माण झालं, तोच परमात्मा आहे कसं अर्जुनाला कळलं. हा सगळा जो की प्रवास आहे तोच आहे की तिच्या मनातले सगळे संशय भ्रम दूर केले. असं सगळं झालं. आणि खरोखर तो जो चिरा आहे त्याचं पुढे काय झालं तर सांगतात, निवृत्तीसूत्र सोडणीया, सर्व शास्त्रार्थ पुरवणीया, आवो साधीला मांडणीया मोक्षरेखेचा. आता हा जो मिळाला आहे ना छानपैकी चिरा, त्या चिराचं वर्णन काय. आता हे असं घडवलेलं चांगल्या रत्नमंदिरामध्ये ते चांगले चिरे घडवले गेलेले आहेत. नको अशा सगळ्या गोष्टी, एखाद्या दगडाचं मूर्तीत रूपांतर करायचं असेल तर छिन्नी हातोडा घेऊन नको असलेल्या गोष्टी काढून टाकून मूर्ती तयार करावी लागते. आपण नेहमी चित्र पाहतो. आमच्या जीवनसुधा नावाचं पुस्तक आहे आपलं, त्या पुस्तकात छान रामाची मूर्ती एक शिल्पकार घडवतो आहे. त्याच्या हातात छिन्नी हातोडा आहे, आणि छिन्नी हातोड्यांनी दगडातून नको असणाऱ्या गोष्टी काढतो आणि सुंदर रामाची मूर्ती निर्माण होते. आणि मग मनात असं येतं किंवा संत आपल्याला असं सांगतात, माणसापेक्षा दगड चांगला. दगडाचं काय होतं, त्या दगडातून हा शिल्पकार रूपी देव जर भेटला तर तो काय करतो, तो नको असलेल्या गोष्टी काढतो आणि त्याला देव बनवतो. आमचं काय होतं, आम्हाला पण कोणीतरी भगवंत भेटतो, कोणीतरी सांगणारा भेटतो, आईवडील सद्गुरू संत कोणीतरी आमच्या आयुष्यात येतं, आम्हाला काय चांगलं सांगतं, आमच्यातल्या वाईट गोष्टी घालवतो, पण आम्ही परत त्या चिकटवून घेतो स्वतःला, आणि पुन्हा आम्ही दगडच होतो. त्या दगडाचं असं होत नाही. त्या दगडाचं एकदा काढून टाकलं की त्याची जी मूर्ती तयार झालेली आहे ती मूर्तीच राहते. आणि माणसाचे किती तुम्ही गुण काढून टाका, पुन्हा ते स्वतःला तो चिकटवतो आणि पुन्हा माणूस असाच दगड होतो, असं वर्णन आपण ऐकतो. म्हणून ते आपल्याला असं आहे की निवृत्तीसूत्र सोडणीया. निवृत्तीसूत्र म्हणजे काय, तर ते जे की चिरे आता मंदिराच्या दर्शन भागात लावायचे आहेत, तर ती सगळं छान त्याचं बांधकाम सरळ होण्याकरता निवृत्तीरूपी दोरी, सूत्र म्हणजे दोरी, निवृत्तीरूपी दोरी. मला कोण सगळं हे सांगता आहे, तर माऊली म्हणतात मला माझे सद्गुरू निवृत्तीनाथ सांगताय. त्यामुळे निवृत्तीरूपी दोरीतून हा धर्माचा वोळंबा येतो आहे. माझं कर्तव्य सांगणारा वोळंबा आहे, तो सरळच गेला पाहिजे. मग अशी वोळंब्याचं वर्णन आपण केलं आहे की ती जी गवंड्याच्या हातामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं बांधकाम नीट सरळ होत आहे ना, मी जे काही अर्जुनाला सांगतो आहे ते अर्जुनाला नीट पटत आहे ना, असं भगवंताला माहिती पाहिजे. म्हणून भगवंत जणू काही त्या निवृत्तीरूपी सूत्र, निवृत्तीच्या दोरीतून म्हणजे धर्माचा वोळंबा टाकतो आहे आणि तो सरळ रेषेत जातो आहे ना ते बघतो आहे. आणखीन काय बघतो आहे की काही सगळी जी काही शास्त्र आहे उपनिषदांच्यातून काढलेलं आहे, अगदी सगळी म्हणजे आपल्याला सांख्यशास्त्र असू दे, न्याय असू दे, वैशेषिक असू दे, सगळ्या प्रकारची जी वेदांत मीमांसा अनंत मंडळी त्याच्यावर केलेल्या टीका किंवा धर्मशास्त्र, ह्या सगळ्या गोष्टी या त्याच्यामध्ये आहेत ना, असं सगळा विचार केला जातो आहे. आणि ती भिंत नीट सरळ रेषेत बांधली जाते, मजबूत बांधली जाते. बांधकाम पण चांगलं सरळ रेषेत काही न्यून राहता कामा नये. कारण मग निवृत्तीच्या हातातच तो सूत्र आहे, तो वळंबा जो आहे तो वळंबा निवृत्तीच्या आमच्या सद्गुरूंच्या हातात आहे. मग माझ्या हातून चूक होईलच कसं, अशा पद्धतीनं माऊली आपल्याला सांगतात. हे सगळं असंच्या असं घालून बांधलेलं आहे. आणि ज्या योगानं या 18 अध्याय गीतेनंतर आपल्याला जिथे मोक्षाच्या मुक्तीच्या ठिकाणी पोचायचं आहे, अशी जी काही रेषा आहे ती रेषा अशा मंदिराच्या उंची म्हणजे खूप उंच, आता बघा अशाप्रमाणे पर्वतापर्यंत जायचं आहे, तर ती अशी उंचच्या उंच मांडणी किंवा अशी रचना छान अगदी डौलदार रचना अशी माऊलीने केलेली आहे. असं हे रत्न मंदिर माऊली उभारतात. म्हटलं तर मंदिर
रूपक घेण्यासाठी आपल्याला त्यांनी कसं वेद उपनिषद शास्त्र या सगळ्यांचा विचार केला आणि मग त्या कळसापर्यंत कसं पोचवलं. चिराग चांगल्या गोष्टी कशा ठेवल्या, ज्या नको आहेत अनावश्यक गोष्टी आहेत त्या कशा आपल्या भोवती ठेवल्या, असा सगळा विचार माऊलीने केला. आयसेनीकरिता उभारा 15 अध्यायात 15 असं सगळं केलं ना. म्हणजे ही जी उभारणी केली मोक्षाच्या दिशेपर्यंतची ती सगळी काय झाली, त्याचे 15 असे थर केले गेले. 15 अध्यायामध्ये 15 गोष्टी सांगितल्या. आपण पाहिलं भक्तियोग बघितला, काय आत्मसंयम पाहिला, विभूती पाहिल्या, अनंत गोष्टी 15व्या अध्यायापर्यंत पाहिल्या. त्यामुळे या सगळ्या झाल्या, असे 15 थर झाले, उंचीपर्यंत आलो. त्याप्रमाणे भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू झाला. अशी सगळी भूमी शुद्ध करण्यापासून, अर्जुनाच्या विषादापासून म्हणजे अर्जुनाचं मन स्वच्छ करण्यापासून, भूमी स्वच्छ करण्यापासून मोक्षाच्या उंचीला नेईपर्यंत हे बांधकाम पूर्ण झालं. अशापर्यंत आलो. उपरी नंतर 16वा अध्याय, 15व्या अध्यायापर्यंत हे सगळं झालं. आणि मग 16व्या अध्यायात काय झालं, तो ग्रीवा घंटेचा आवो. ग्रीवा म्हणजे असा मानेपर्यंतचा गळ्यापर्यंतचा भाग. या गळ्यापर्यंतच्या भागाशी आलो. आणि 16व्या अध्यायामध्ये ज्याला दैवासुर संपत विभाग योग असं म्हणतात, या अध्यायापर्यंत गळ्यापर्यंत त्या डेयाच्या आकारापर्यंत आलो. आणि 17वा अध्याय म्हणजे कळसाची तयारी करण्यासाठी 16व्या अध्यायाची 17व्या अध्यायाची योजना केली. तो 16वा अध्याय ग्रीवा म्हणजे मानेपर्यंत आलं. 15व्या अध्यायाने सगळं मंदिर पूर्ण झालं. आता मानेपर्यंत आलेलं आहे. 17वा अध्याय ही त्याची बैठक आहे. 16वा अध्याय हा गळ्याचा म्हणजे ज्याला डेरा म्हणतात, आणि तो डेरा त्याच्यावरती कळसाची बैठक. आणि आता कळस. तयाही वरी 18 तो आपैसा मांडलेला कळस. उपरी गीतादिकी व्यास ध्वजे लागला. आणि मग या ओवीमध्ये तिन्ही गोष्टी एकत्र सांगून टाकल्या की मग त्या 17व्या अध्यायाच्या बैठकीवर कळस म्हणजे 18वा अध्याय. आणि कळसावरती ध्वज, तो व्यासरूपी ध्वजसुद्धा. आता या कळसावरती असं म्हणूया की गीतेवरती आधी जसं उपनिषदांनी सुरुवात झाली, मग वेदरूपी पर्वत झाला, तो वरती काय असेल, दिसायला आपल्याला दिसलं की अरे वरती ध्वज. ध्वज म्हणजे काय, तर त्याच्यावर ब्रह्मसूत्र, 18 पुराणं, महाभारत, स्मृती इत्यादी ग्रंथाची जी काही निर्मिती झाली, त्यांनी जे काही प्रसिद्ध असलेले ह्या सगळ्या ग्रंथाची निर्मिती करणारे व्यास, या व्यासांनी काय केलं, तर त्या व्यासांनी ध्वजाची पताका त्यांच्याकडे ठेवली. अशा उंच ठिकाणी व्यास, हे सगळं कुणी केलं तर व्यासांनी केलं. त्या उंच ध्वजाच्या पताकाच्या ठिकाणी या सगळ्या ग्रंथांची रचना करणारे व्यास तिथे आले. म्हणून ही मागील जे अध्याय आहे ते चढते भूमीचे ठाई, तयाचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. आणि म्हणून हे जे काही पहिल्यापासून मागील जे आत्तापर्यंत अभ्यास करून झालेले जे सगळे अध्याय आहेत 17, ते सगळे अध्याय चढत्या पद्धतीनं विस्तार पावलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे की साधारणपणे आधीच्या अध्यायात अर्जुनाला काहीतरी प्रश्न असतो, त्याचं उत्तर पुढल्या अध्यायात भगवंत सांगतो. अगदी सहजपणे सांगतो की हे तू सांगतोयस, तुला सगळं दिसतं आहे, मला दिसत नाही, असं कसं होईल, तू आणि मी तर समोरासमोर आहो आणि माझे तुला आधीच आहे. मग भगवंताने कसं वर्णन केलं की अरे तुझे सगळे जन्म मला दिसत आहेत, तुला दिसत नाही आहे. अशी सगळी रचना एका अध्यायातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्यात, त्याच्या मनातले संशय, त्याच्या मनातल्या शंका अशा दुरुस्त करत 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 ह्या अध्यायापर्यंत आपण आलो. इथे ते म्हणत आहेत की इथे काय होतं, तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगे. तयाचं पूर्णत्व म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या मनातल्या शंका या कशा पूर्ण केलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. असा सगळा विस्तार झालेला आहे. आता वेदांमध्ये जसं आपण म्हणतो की 3 कांड आहेत, तसं गीतेमध्ये सुद्धा 3 कांड आहेत. असं मग अशी आपण पाहिलं की धर्म अर्थ काम या सगळ्यामधून वेदांमधून घेतलं. पण गीतेमध्ये सुद्धा 3 कांड आहेत. ती आहेत कर्म भक्ती ज्ञानाची. आणि मग 18 अध्यायाचे 3 भाग कसे की पहिल्या 6 अध्यायात काय, पुढल्या 6 अध्यायात काय, नंतरच्या 6 अध्यायात काय, अशी एक रचना गीतेमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. की आधी कर्म सांगितलं की कर्म कसं करायला पाहिजे, म्हणून पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्माचा विचार केला, मग भक्तीचा विचार केला 7 ते 12 अध्यायामध्ये, आणि 13 ते 18 अध्यायामध्ये ज्ञानाचा विचार केला. ती जसं वेद जसे त्रिकांडात्मक आहे, तसं गीता पण त्रिकांडात्मक आहे. फक्त तिथे आपल्याला धर्म अर्थ काम दिसतं, इथे आपल्याला कर्मभक्ती ज्ञान दिसतं, पण त्याच्यातूनच घेतलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीनं सर्वाची पूर्णता
तयाचे पुरे दावित आहे, म्हणजे त्याचं पूर्णत्व दाखवत आहे असं ह्या 18व्या अध्याय सूचित करतो आहे असं त्यांना म्हणायचं. झालं या कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, तेवी अष्टादश निवरी साध्यंत गीता. आता चोरी म्हणजे काय, चोरी अशा अर्थाने हा शब्द नाही, झालेलं काम असं त्यांना म्हणायचं. झालं या कामा नाही चोरी. चोरी म्हणजे ते काय लपवून का ठेवायचं आहे. चोरी याचा अर्थ जे काही काम झालेलं आहे, 17व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे, तर ते मंदिराचं बांधकाम 17व्या अध्यायापर्यंत झालं आहे, ते थोडंच लपवून ठेवायचं आहे. ते काही लपवून ठेवायचं आहे, झालेलं काम लपवून कसं ठेवता येईल. ते कळसे होय उजरी, पण जेव्हा कळस होईल त्यावेळेला ते पण स्पष्टपणानं कळेल. म्हणजे कळस जेव्हा दिसतो तेव्हा हे 17 अध्यायांचं पण काम झालेलं आहे असं दिसतं. तोपर्यंत 17 अध्याय झाले ते दिसत नाही, पण कळस दिसला की अरे आधीचं सगळं झालं आहे असं होतं. त्यामुळे कामाचं म्हणजे उघडपणानं काम झालं आहे हे स्पष्ट केव्हा होतं, कळस दिसेल तेव्हा. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे हे आपल्याकडे आता आपल्या भाषेवर ओसी मिळाली का हो, ओसी मिळाली की तुमचं इमारत बांधून झाली अशी होईल. नाही तर पुष्कळ झालं आहे काम पण अजून आम्ही राहायला नाही गेलो का, ओसी नाही मिळाली. तसं आहे, कळस झाला का, कळसाचं बांधकाम झाल्याचा अर्थ इमारत बांधून झालेलीच आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे 18वा अध्याय आता मी सुरू करतो आहे, तर याचा अर्थ सगळं आता मंदिर तयार आहे. या अध्यायानं अगदी 17व्या अध्यायापर्यंतचं काम पूर्ण झाल्याचं स्पष्ट दाखवलेलं आहे हा त्याचा अर्थ. पुढल्या ऐसा व्यासे विंदाणीये, गीता प्रासादू सोडवणीये, आणूनी राखिले प्राणीये नाना. आता जरा क्रियापद अशी वापरली आहेत. विंदाणीये, विंदाणी याचा अर्थ अत्यंत चांगल्या पद्धती, कुशलपणानं. किंवा गीता प्रसाद सोडवणीये म्हणजे सोडवणं नाही, तयार करणं असं. आपल्याला सोडवणं म्हणजे काहीतरी गुंता आणि सोडवणं असं वाटेल, तर तसं नाही. त्यांनी काय केलं तर व्यास हे मग अशी म्हणत तसं शिल्पकलेमध्ये कुशल आहे, त्याचे बांधकाम केलं आहे. आत्ता आपण रत्नांचं मंदिर म्हणून बांधकाम शब्द वापरला आहे, पण महाभारतातल्या किंवा वेदातल्या सगळ्या गोष्टी तयार करून गीतारूपी आपल्या हातात जे दिलेली गोष्ट आहे ते बांधकाम आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी करून आपल्यासमोर दिले म्हणून त्याला शिल्पकार म्हणतात. अशा व्यासाने काय केलं तर हे जे गीता मंदिर बांधलं आहे त्याच्या उंचीचं प्रमाण हे असं मोक्षाच्या रेषेपर्यंत नेऊन ठेवलं आहे. जिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे तिथेपर्यंत नेऊन ठेवलं आहे. म्हणजे काय केलं आहे तर सामान्य आम्हाला संसार बंधनापासून सोडवलं आहे. गीता प्रासादू सोडवणीय हा गीता प्रासाद तयार केला आहे. तर कशाचे तयार केला आहे तर आम्हाला संसार बंधनातून मुक्त व्हायला सगळ्या प्रकारांनी त्यांनी आपलं रक्षण केलेलं आहे. आपल्याला सारखं या दृष्टमतात नष्टम, जे जे दिसत आहे ते नाशिवंत आहे, या दृश्य जगामध्ये अडकायचं नाही असं सगळं आपल्याला सांगून झालेलं आहे. या सगळ्या याची गोष्ट ते आपल्याला सांगतात की असं उंचीपर्यंत आणून ठेवलं आहे. संसार शब्द वापरला आहे. संसार आणि प्रपंच हे 2 शब्द आपण एकाच अर्थाने वापरतो, पण असं नाही आहे. जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मध्ये जे आहे ना तो प्रपंच. जन्म पण बाजूला करायचा, मृत्यू पण बाजूला करायचा, उरतं ते प्रपंच. आणि संसार म्हटलं की सगळं, जन्मपासून मृत्यूपर्यंत सगळं. संसार शब्दामध्ये या देहामध्ये आपण मृत्यू येईपर्यंत जे काही केलं आहे त्याचे जे काही परिणामाने पुढलं आपल्याला मिळणार आहे पारलौकिक त्याचाही विचार येतो. प्रपंच हा जन्म बाजूला करायचा, मृत्यू बाजूला करायचा, आणि मधला जो आहे तो आपला प्रपंच आहे. म्हणून इथे त्यांनी शब्द वापरला आहे काय, संसार शब्द वापरला आहे. तो कसा आहे तर प्राण्यांचं, तुमचं आमचं संसार बंधनापासून सगळ्या प्रकारांनी रक्षण आपलं केलेलं आहे आणि अशा उंचीपर्यंत आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे. एक प्रदक्षिणा जपाच्या पुढे छान आहेत बरं का. या 3-4 वेळेला आपल्याला कसा आधार मिळून जातो की अहो माझी काय 18 अध्याय गीता पाठ नाही, काही हरकत नाही. अहो मी ना 18 अध्याय गीताचं प्रवचन नाही एवढी मी ऐकली, मला नाही आहे, नको आहे, काहीच नको आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्यै प्रविष्टवे प्रभविष्टवे असं विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला सांगितलं ना, तेच आपल्याला इथे माऊली आता सांगणार आहे. नुसतं स्मरण केलं तरी पुरणार आहे, नुसता एक श्लोक पुरणार आहे, एक शब्द पुरणार आहे, नुसतं वाचन पुरणार आहे, आत शिरलात पुरणार आहे, कळसाला नमस्कार केलात पुरणार आहे, गाभाऱ्यात गेलात तरी पुरणार आहे. काहीही का आणि पुन्हा काहीही केलं तरी मिळणारी एकच गोष्ट आहे मोक्ष. इतकं सोपं केलं आहे बरं का. मग खरं म्हणजे आपल्याला बरं वाटेल ना की काही करायला नको, आपलं ठीक आहे स्मरण करायचं तेवढं केलं की काम झालं असं वाटेल. पण माऊली आहेत त्यामुळे आपल्याला ते सावध करणार. एक प्रदक्षिणा जपाची
बाहेरून करीती या, एकच प्रदक्षिणा, आणि पुन्हा काय मंदिराच्या बाहेरून एक ते श्रवणमिषे छाया सेविती याची. काय करतात, अगदी श्रद्धेचा भाव असतो अंतःकरणामध्ये, नाही यशातला भाग नाही, पण त्या गीता मंदिरामध्ये किंवा जे काही चाललेलं आहे त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेरून प्रदक्षिणा घालतात. कित्येक काही निरूपणकार संत मंडळी यांच्या मुखाने जे काही त्यांना श्रवणाच्या निमित्तानं मिळतं ऐकायला, ते मंदिराच्या छायेत बसून ऐकतात. आत नाही आले तरी बाहेर झाडाखाली बसतात, पडतं कानावर काहीतरी, हरकत नाही, छायेखाली बसतात. एकत्र श्रवणाची छाया सेविती याची, सावलीत बसतात आणि काय कानावर पडतं ते ऐकतात. कोणी असू दे, प्रदक्षिणा घालणारा असू दे, दूरवर बसून ऐकणारा असू दे, एकते अवधानाचा पुरा विळा पाऊ भितरा. दुसरा एखादा समजा असला की तो अगदी अवधानाचा पुरा, म्हणजे त्यांनी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचं शिष्यत्व घेतलं आहे आणि किंवा सद्गुरू केले, त्या सद्गुरुमुखाने श्रवण केलं आहे, घेऊन निगती गाभारा अर्थज्ञानाचा. आणि मग छानपैकी श्रवण मनन निधिध्यासन, एखाद्या सद्गुरूंनी सांगितलेलं निरूपण ऐकणं, त्याचं पुन्हा चिंतन मनन करणं, त्यालासुद्धा काहीतरी विडा दक्षिणा वगैरे देणं, असा मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये पण त्यांनी प्रवेश केला आहे. अर्थामध्ये गीतेच्या, आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला म्हणजे काय, तर गीतेच्या अर्थात प्रवेश केला आहे. काय बरं गीतेत सांगितलं आहे, या शब्दाचा अर्थ काय, या श्लोकाचा अर्थ काय, भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे, अर्जुनाने काय प्रश्न विचारला आहे, या सगळ्यामध्ये जो शिरला आहे त्याचा विचार करतो आहे, मनन करतो आहे, चिंतन करतो आहे, लोकांचं ऐकतो आहे, खूप पुस्तकं वाचतो आहे, खूप काय काय करतो आहे, हे सगळं करणारासुद्धा तो त्या गीतेच्या गाभाऱ्यात म्हणजे गीतेच्या अर्थात प्रवेश केलेला आहे, तोसुद्धा. ते निजबोधे उराउरी भेटती आश्रया श्रीहरी, पण मोक्षप्रसादी सरी सर्वाई आधी. आता हे जे काही आहे म्हणजे कुणातरी सद्गुरूकडे ऐकणारे वगैरे, ते निजबोधे उराउरी, ते काय करतात बघा, पुन्हा भेटती आत्मया श्रीहरी, श्रीहरीला उराउरी भेट होते, म्हणजे भगवंताची भेट होऊन जाते. हे जे अधिकारी आहे ते आत्मज्ञानी आहेत, आत्मस्वरूप आहेत, तर स्वाभाविकच आहे त्याची भगवंताची भेट होऊन जाते. हरी म्हणजे काय, तर आत्मा, आणि त्या आत्म्याची भेट होते. असं आत्मा आणि मी माझ्यात भेद असते, असा अभेद पण कळतो, इतकं परस्परांना भेट झालेली असते. संतांची, सद्गुरूंची, भगवंताशी अशी भेट झालेली असते. आणि मग मोक्षाकरता बांधलेलं हे जे गीता मंदिर आहे त्याचं जे अंतरंग आणि बहिरंग, म्हणजे बाहेर सावलीत बसलेला किंवा आत गाभाऱ्यात गेलेला, म्हणजे नुसतीच गीता ऐकलेला, किंवा म्हणजे दुसरं कोणी म्हणतो आहे आणि मी ऐकतो एवढा, किंवा गीतेच्या अर्थात शिरलेला, काही जरी असलं तरी मोक्षाच्या बाबतीत सगळं समानच आहे. आणि बरं वाटलं ना की आपल्याला काही अर्थात शिरायला नको, नुसतं ऐकलं तरी पुरणार आहे. छानपैकी आपल्या कुणाचं तरी छानपैकी रेकॉर्ड करून ठेवावं आणि पोळ्या करता करता ऐकावं. तुम्ही शिरा अर्थामध्ये करा, काय श्रवण मनन चिंतन करायचं आहे ते भगवंतांनी सांगितलं आहे, एवढंसुद्धा अधिकार एकच, दोघंही जण मोक्षाला जाणार, स्पष्ट आहे. श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लाभे. नुसतं श्रवण करा, अर्थात शिरा, पठण करा, अभ्यास करा, अगदी मुखोद्गत करा, मिळणार एकच गोष्ट, मोक्ष. मोक्ष मिळायला अमुकच केलं पाहिजे असं काही, यातलं काहीही करू चालेल. ऐसा गीता वैष्णव प्रासाद 18वा अध्याया कराया विशद, ज्ञा म्हणितला हा भेद जाणून या. आणि मग असा हा जो विशेष जाणून गीता हे एक असं मंदिर आहे, विष्णू भक्ताचं मंदिर आहे. आणि असा हा 18वा अध्याय, त्याचा कळस आहे, सोज्वळ कळस आहे. कसा कळस आहे तर म्या म्हणितला भेद, इतकं छान सगळं सांगितलं आहे. आता काय करायचं, सप्तदशा पाठी अध्याय कैसेने उठी, तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. 17व्या अध्यायानंतर हा 18वा अध्यायाची आता उभारणी. 17 अध्याय सांगून झाले, हे सगळे प्रस्तावाला मी सांगतो आहे, काय काय वाटलं ते सांगतो आहे. आणि आता ही 18व्या अध्यायाची उभारणी पण झाली. ही सगळी संगती जी आहे ती तुम्हाला, तो संबंधू सांगो दिठी, तुमच्या दृष्टीला दिसेल. 17व्या अध्यायातला विषय आता पुढे 18व्या अध्यायात येणार आहे, हे मी तुम्हाला सगळं स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला नक्की दिसेल. 17व्या अध्यायातल्या गोष्टी आता त्याची संगत मी लावेल, तुमच्या दृष्टीला हे सगळं दिसेल. न मोडता दोन्ही आकार, घडीले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. माऊली लगेच दृष्टांत देतात की 17व्या अध्यायापर्यंत जे सांगितलेलं आहे ते आता 18व्या अध्यायामध्ये मी सांगणार आहे. सगळं ऐकलं नाही तरी चालेल, फक्त कळसाला नमस्कार केला तरी चालेल, पण तरी देखील हा जो 17 अध्यायांचा आणि 18व्या अध्यायांचा जो काही संबंध आहे
तो मी तुमच्या दृष्टीला सहज पडेल असं सांगणार आहे. कसा तर ते सांगतायत न मोडता दोन्ही आकार. 2 आकार आहेत, ते 2 आकार मोडणार नाही आहेत, पण तरी त्याच्यातलं वेगळेपण आहे ते कसं एकरूप आहे ते मी तुम्हाला सांगणार. वस्तुस्थिती कशी असते तर 2 आकार म्हणजे काय, आपण माणूसच म्हणतो, पण एकाला पुरुष म्हणतो एकाला स्त्री म्हणतो. फरक आहेच, नाही अशातला भाग नाही, पण आकारात फरक असला तरी दोन्ही माणसंच आहेत. म्हणून ते सांगतात की गीतेच्या सगळ्या अध्यायात जो काही मुख्य प्रतिपाद्य विषय आहे त्या सगळ्या विषयाच्या दृष्टीमध्ये भेद नाही आहे. वेदात सांगितलेलंच उपनिषदात आहे, उपनिषदातलं शास्त्रग्रंथात आहे, शास्त्रग्रंथातलंच गीतेत आहे, गीतेत आहे, तेच संत सांगत आहेत. त्यामुळे त्याच्यात भेद नाहीच आहे, आकार वेगळे आहे. तुम्हाला जे दिसतं आहे त्या पदार्थाच्या आतली गोष्ट एकच आहे. त्यामुळे त्याला त्यांनी अर्धनारी नटेश्वर रूपी दिसेल. अर्धनारी नटेश्वरामध्ये जसं नर आणि नारी दोन्ही, तसं ते असं आहे की वेगळं वेगळं का असेल तर श्लोकसंख्या वेगळी असेल, दृष्टांत वेगळे असतील, काही उदाहरणं दाखले वेगळे असतील. जसं आहे ना की 5000 वर्षापूर्वीची गीता, अनंत लोकांनी त्या गीतेवर केलेलं काम ते आपल्याला सगळं स्पष्ट करून सांगताना त्या त्या काळात अनुरूप असणारे काही उदाहरणं दिली जातात आणि आपल्याला पटवून दिलं जातं. त्यामुळे विषय सांगण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या असतील, पण मूळ जो मुद्दा आहे तो तोच आहे. न मोडता दोन्ही आकार, याचा अर्थ भेद पुढे आहे पण मुळात जी गोष्ट सांगायची तीच मी तो सांगतो. सिद्धांतामध्ये काही फरक केलेला नाही आहे. तत्त्व जे की आहे, सिद्धांत जे की आहे तो मात्र एकच एक आहे. दृष्टांत वेगवेगळे दिले असतील पण एकच आहे. आत्ता माऊली दृष्टांत दिला एकच कसा तर नर आणि नारी असं आपल्याला भेद दिसतात की, आणि ते भेद आपण करायचं म्हटलं तर किती तरी वेगवेगळ्या गोष्टी आपण दोन्ही सांगू शकतो, पण तरीही त्यांच्यामध्ये एकता आहे. माणूस म्हणून आपण एकच आहोत असं त्यांना दिसेल. आणखीन एक उदाहरण देतात, गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक डावी होऊन एक पाणीपणे. आपण सगळेजण माहिती आहे त्रिवेणी संगम बघायला जातो आपण. त्या त्रिवेणी संगमामध्ये गंगेचं पाणी आणि यमुनेचं पाणी हे एक होताना त्याचा रंग वेगळा दिसतो. सगळ्यांनी आपण अनुभव घेतलेला आहे. प्रवाह वेगवेगळे आहेत, प्रवाह भेद आहे, 2 दिशांनी 2 पाणी येणार आहेत, त्याचे रंग वेगवेगळे आहेत, पण तरी देखील ते एकच पाणीच आहेत. त्यामुळे दिसायला जरी रंग वेगळे दिसले तरी तो देखावा आहे ना, मुळात ते पाणीच आहे. येतं गंगेचं येतं यमुनेचं येतं त्रिवेणी संगमावर आपण ते रंग वेगवेगळे पाहतो, पण पाणी असा विचार केला तर सगळं एकच आहे. किंवा आणखीन ते सांगतायत, नाना वाढिली दिवसे कळाबिंबी पैसे परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही. छान उदाहरण दिलं आहे. माऊली उठल्यात काय होतं, चंद्र प्रतिपदेपासून रोज वाढतं, एक 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 कला वाढत जाते. आता कला वाढत जाते बरोबर आहे, पण ती वाढलेली कला दिसते का हो, नाही दिसत. पौर्णिमेचा चंद्र असा ताटासारखा अखंड दिसतो, प्रतिपदेचा द्वितीयेचा तृतीयेचा कला वाढत वाढत असं काही दिसत नाही. एरवी आपल्याला दिसेल प्रतिभेची बारीक शिकोर, मग थोडी शिकोर वाढते वगैरे वगैरे असं दिसेल, पण जेव्हा पौर्णिमेत परी सिनाने लेवे जैसे, सिनाने म्हणजे थर, चंद्री नाही, पण चंद्री म्हणजे पौर्णिमेचा जो ताटासारखा चंद्र दिसतो तेव्हा ते थर दिसत नाहीत काही. एकरूप काय आणि वेगळं वेगळं काय, सिद्धांत एकच, सांगण्याच्या पद्धती वेगळ्या. सिद्धांत एकच, दृष्टांत वेगवेगळे, अशा अर्थाने याच्याकडे बघायचं. तैसी सिनानी 4 पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यायो अध्याय भेदे गमे किर. मग पुढे म्हणतात काय होतं, तसं ह्या गीतेच्या एक श्लोक त्याची 4 पदं, भिन्न भिन्न 4 पदं आहेत आणि एकेका अध्यायामध्ये कदाचित श्लोकांची संख्या पण कमी जास्त असेल. बरोबर आहे, सगळीकडे काही एकच संख्या नाही आहे. 47 श्लोकांपासून 78 श्लोकांपर्यंत, कुठे 12, कुठे 20, कुठे 24 असे आहेत. त्यामुळे असे गीतेच्या श्लोकांची संख्या वेगवेगळी असेल, पण गीतेचे अध्याय संख्येने 18च आहेत. तैसी सिनानी 4 पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यायो अध्याय भेदे गम्य किर. संख्या वेगवेगळी असली तरी 18 आहेत असं दिसून येतं. परी प्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी. आता याच्यात म्हणतात की काय होतं, प्रमेय म्हणजे सिद्धांत. आता हा शब्द आपल्याला वारंवार आला आहे त्यामुळे काही सांगायची आवश्यकता नाही आहे. तर तो जो सिद्धांत आहे, या सिद्धांताची जी काही उजरी आनाना रूप न धरी, म्हणजे त्याची जी काही वेगवेगळी रूपं ते असं धारण करत नाही. म्हणजे गीतेतल्या सिद्धांताची आपण म्हणू बाह्यरूप, सिद्धांताची कांती ही मात्र वेगवेगळी रूपं धारण करत नाही आहे.
तेच आपल्याला जे सांगायचं आहे त्याच पद्धतीने सिद्धांत येतो. म्हणजे थोडक्यात असं आहे की अनेक मणी, अनेक रत्न एकत्र केलेले आहेत, पण एकत्र केले तरी त्यातला दोरा एकच आहे. हे सिद्धांत वेगवेगळे असले तरी त्या एकाच दोऱ्यामध्ये सगळे सिद्धांत ओलेले आहेत. अर्थाच्या दृष्टीनं त्याच्यात काहीच फरक पडत नाही आहे. मणी अनेक आहेत पण दोरा एकच आहे. तसं अर्थाच्या छटा ज्या आहेत त्या आपल्याला दिसतील, पण एकच एक सिद्धांत सांगायचा आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने सांगावा लागतो. समोर कशी व्यक्ती आहे, त्याला कशा अर्थाचं पटेल असं बघून त्याला सांगावं लागतं. एवढाच त्यातला फरक. पुढे म्हणतात मोती ये मिळवणी बहुये, एका वेळीचा पाडूप आहे पण शोभे रूप होय एकच येते. माऊली मोठ्या म्हणजे असं वाटतं की पण सौंदर्य कसं शब्दांचं नुसतं नाही तर खरंच भोवतालच्या प्रत्येक गोष्टी दिसतात. ते म्हणतात पुष्कळ मोती आहे, मोती आहे मिळवणी बहु आहे, बहु आहे, पुष्कळ मोती एकत्र केले आणि एका वेळीचा दोरा ओला तर एक पदरी हाराचा हार तयार होतो. म्हणजे ती सगळी जी काही मोती आहेत, खूप मोती आहेत, ते एकत्र केले तर एक पदरी हार तयार होतो. आणि हा एकपदरी हार जो तयार झालेला असतो तिथे एकची तेथ शोभे रूप, तिथे शोभेचं रूप जसं एकच असतं. हार दिसला म्हणजे मोती अनेक पण ते सगळे हारात ओले की छान त्या हाराचं सौंदर्य आपल्याला मिळतं. एक सर एक पदर असा तयार होतो, अनेक मोत्यांचा एक पदर तयार होतो. सौंदर्य दिसतं त्याच्यामध्ये. एका मोत्याचं सौंदर्य आणि अनेक मोती एकत्र केल्याचं सौंदर्य हे आपल्याला कळतं. फुला फुलसरा लेख चढे, द्रुती दुजी अंगुली न पडे, श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे. पुढे म्हणतात असं का होतं. फुला हां म्हणजे आपल्याला फुलांचा हार सहज डोळ्यापुढे येईल. फुलांच्या आणि फुलांच्या हारांचे असे पदर ते आपल्याला असं बोटांनी फुलं मोजता येतील, गणना करता येईल. फुला फुलसरा लेख चढे म्हणजे त्याची गणना, त्याची मोजणी करता येईल. द्रुती दुजी अंघोळी न पडे, पण असं फुलं मोजता येते पण सुगंध मोजता येईल का. सुगंध कसा मोजणार. या फुलाचा सुगंध, एका फुलाचा सुगंध, 2 फुलांचा सुगंध, 50 सुगंध नाही मोजता येणार. फुलं मोजता येतील, मणी मोजता येतील, मण्याचं सौंदर्य कसं मोजता येईल. फुलं मोजता येतील, फुलांचं सौंदर्य कसं सुगंध कसा मोजता येईल. मग आपल्याला काय करावं लागतं की सुगंध किंवा सौंदर्य इथे एकाच ह्याच्यात थांबावं लागतं. फुलं मोजायला आपल्याला 1 2 3 4 आपण किती असतील तिथे जाऊ. मोती मोजताना किती मोती आहे तिथपर्यंत जाऊ. पण सौंदर्य आणि सुगंध कसं मोजणार. कारण ते कसं आहे, ते त्या फुलाशी सुगंध एकरूप झालेला आहे, त्याला मोजता नाही येणार. मोत्यांशी सौंदर्य एकरूप झालेलं आहे, त्याचं सौंदर्य मोजता नाही येणार, त्याला वेगळं नाही काढता येणार. एकरूप होणं म्हणजे काय तर फूल आणि सुगंध हे एकरूप झालेलं आहे, त्याला कसं वेगळं करणार. तसं इथे आहे श्लोक आणि अध्याय याच्यात सिद्धांत एकच आहे. श्लोक वेगळे दाखवता येतील, अध्याय वेगळा आकडा सांगता येईल, सिद्धांत एकच आहे. अशा पद्धतीने श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे. दृष्टांत जसा दिला की आपल्याला लगेच कळतं की खरंच दिसायला 1 2 3 18 अध्याय आहेत, त्या प्रत्येक अध्यायामध्ये श्लोकसंख्या वेगळी वेगळी आहे, बरोबर आहे. पण फुलांची संख्या मोजता येईल तशी अध्यायांची संख्या मोजता येईल. फुलांची संख्या मोत्यांची संख्येसारखं आपल्याला त्या श्लोकांची संख्या मोजता येईल. पण त्यात असणारा सुगंध जसा मोजता येणार नाही तसं त्यात असणारं तत्त्वज्ञान जे आहे, त्यात असणारा जो प्रमेय आहे, त्याच्यातला जो सिद्धांत आहे तो आपल्याला मोजता येणार नाही. श्लोक वेगळे अध्याय वेगळे करता येईल, सिद्धांत एकच. 7 शते श्लोक अध्याया 18 लेख, परी देवो बोलिले एक जे दुजे नाही. अगदी सोप्या भाषेत माऊली सांगून टाकलं की 7 शके श्लोक म्हणजे 700 श्लोक आहे. अध्याय 18 आहे, अध्याय 18 लेख. परी देवो बोलिले एक, पण देवानी एकच विषय सांगितला, दुजे नाही. त्या एकवाक्यतेचा भंग नाही, दुसरं काही नाही, एकच सांगितलं आहे. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करणं एवढंच काम आहे, पण त्याच्यासाठी हे सगळं सांगितलं. मी सांगायचं एकच, तत्त्वज्ञान एकच, विषय एकच, परंतु 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत आणि विषय मात्र एकच आहे. आत्मज्ञान हा एकच विषय. अर्जुनाच्या दृष्टीने विचार केला तर युद्ध करायचा हा एकच विषय, पण सांगायला मात्र वेगवेगळं काय तर 700 श्लोक 18 अध्याय असं संख्यात्मक सांगता येईल, पण एकच एक विषय. आणि म्याही न सांडुनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुततेने निर्वाहे निरूपणायिका. आता मी देखील काय करतो
याच पद्धतीने पद्धत सोडत नाही, ग्रंथाच्या अर्थाबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे, तरी तुम्ही काय करायचं, श्रोत्यांनी देखील तेच धोरण ठेवायचं. न्याही न सांडून ते सोय. मी पण मार्ग बदललेला नाही आहे, याच मार्गात जात आहे. ग्रंथ व्यक्ती केली आहे, म्हणजे ग्रंथ जो काही मी आता हे केला आहे तयार, तो याच पद्धतीने केला आहे. प्रस्तुततेने निर्वाही निरूपण ऐका. श्रोत्यांनी देखील काय करायचं, तसंच धोरण ठेवायचं आणि ह्या प्रस्तुत अध्यायाचं निरूपण ऐकायचं. त्याच पद्धतीने मी गेलो आहे, जसं आत्तापर्यंत सांगत आलो आहे. एक आत्मज्ञानाचाच विचार आहे, त्याच पद्धतीने गेलो आहे. पुढल्या 17व्या म्हणजे ह्या संगती दाखवले आणि त्या संगती दाखवून जे काही आहे कर्म सांगितलं आहे की सकाम कर्म करू नये, सकामकर्माची निंदा केली आहे किंवा संन्यासाची हे केली आहे, प्रस्तावना केली आहे. हे सगळं मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगणार आहे. तरी 17वा अध्याय पावता पुरता ठावो, जे संपता श्लोकी देव बोलिले असे. आता जायचं आहे ना 18व्या अध्यायाकडे. मग 17व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये नेमकं काय झालं आहे त्याची आठवण करून दिली आहे 60व्या ओवीत. काय म्हणतात, तरी 17वा अध्याय हा कसा आहे तर पावता पुरता ठावो, जो असा पूर्ण होत आलेला आहे, आता पूर्णतेच्या स्थानाला प्राप्त झाला आहे. त्यावेळेला जे संपता श्लोकी देव, ते संपताना शेवटच्या श्लोकात देव असं बोलले. काय बोलले, अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी, कर्मे की जती तितुकी असंते होती. अर्जुनाला भगवंतानी शेवटच्या भागात 17व्या अध्यायाच्या सांगितलं, अर्जुना ओम तत्सत हे जे काही ब्रह्मनाम आहे, याविषयी ज्याची आस्तिक्य बुद्धी आहे ती जर सोडून आणि काय जी काही सात्विक श्रद्धा आहे ती टाकून जी काही यज्ञ दान तप ही कर्म केली जातात ती सगळी व्यर्थ हो. 17व्या अध्यायाच्या शेवटच्या भागात काय झालं त्याची आठवण करून दिली. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी, काय ब्रह्मनाम आहे, ओम तत्सत. आपण 17व्या अध्यायात त्याचा अभ्यास केला आहे. बुद्धी सांडून आस्तिकी, पण जर का आस्तिक माणसांनी, देव मानणाऱ्या माणसांनी आपल्या बुद्धीचा विचार न करता यज्ञदान तपक्रिया केल्या तर त्या सगळ्या सात्विक श्रद्धा टाकून, म्हणजे आस्तिक्य बुद्धी टाकून जर क्रिया केल्या तर त्या सगळ्या यज्ञदान तपक्रिया व्यर्थ जातात, असं 17व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. हा ऐकून देवाचं बोलू, हे देवाचं बोलणं अर्जुनाने ऐकलं. अर्जुना आला डोलू, अर्जुनाने मान हलवली. कळलं की बुद्धीचा वापर न करता जर यज्ञदान तपक्रिया केलं तर का वाया जाणार आहे. म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देव. आणि मग तो म्हणतोय, देवा तुझं सगळं भाषण ऐकलं. अर्जुनाला आनंदाचा डोल आला आहे, मान डोलावली अर्जुनाची. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. आता असं डोलू लागला, पण मनात म्हणाला कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो. कर्मा वाचून दुसरं काहीच न जाणणाऱ्या या कर्मठावर देवानी दोष लावला आहे. जो कर्म करणार आहे त्यांनी काय केलं, त्याला दोष. कर्म नीट झालं पाहिजे. ज्यांनी बुद्धीचा वापर न करता कर्म केला आहे ते यज्ञदान तपकर्म हे सात्विक श्रद्धा टाकून देऊन जर केलं असेल तर ते व्यर्थ असं सांगितलं आहे. म्हणून अर्जुन म्हणतोय मनात की अरे बापरे, म्हणजे कर्मा वाचून दुसरं काहीच न जाणणाऱ्या, त्याला कर्म कळलं पाहिजे. दुसरं काहीच जे जाणत नाही त्या कर्मठांवर देवाने हा दोष लावलेला आहे. म्हणजे कर्म करतील पण या अशा न जाणता केलं असेल तर त्याचा काय उपयोग. तो अज्ञान अंधू तव बापुडा, ईश्वरूची न देखे एवढा, तेथ नावेक पुढा का सुझे तया. काय म्हणतो तो की हा जो काही बापडा म्हणजे अंधळा असतो एका अर्थाने, ज्याला कर्मनिष्ठ अज्ञान झालं आहे, नीट कर्म करता येत नाही आहे, असा जो कोणी आहे, जो यज्ञ दान तप हे बुद्धीनं विचारानं आस्तिक्य बुद्धीनं करत नाही आहे, असा जो काही आहे, असं सगळं काय होतं, तो जणू काय आंधळा. त्याचा उपयोग काय, कर्माचा वायाच जाईल कर्म. एवढ्या सगळ्या मोठ्या ईश्वराला जो ओळखत नाही आहे त्याच्या पुढचं हे ओम तत्सत हे जे ईश्वराचं नाम आहे त्या नामावर त्याची अशी त्याची पूर्ण श्रद्धा पाहिजे. त्याचा अशी श्रद्धा ठेवून त्यांनी कर्म केली तर मोक्षफळ देतात. पण अशी श्रद्धा न ठेवता त्यांनी कर्म केलं तर तो आंधळाच म्हणायला हवा, त्याचं वायाच जाणार आहे. काय त्याला कळणार कसं हे सगळं, असं त्याला प्रश्न पडला. का सुझे तया, हे कसं त्याला कळणार. कर्म तीच करायची आहे.
एकाच प्रकारचं कर्म करणारा यांनी भगवंताचं स्मरण करून कर्म केलं आहे आणि यांनी आपल्या याच्यावर केलं आहे, फळ काय मिळणार असा प्रश्न मनात आला. तर अरे ह्याला का कळत नाही आहे की बाबा कर्म फळाकडे नजर ठेवून तू करू नकोस, भगवंतावर विश्वास ठेवून कर्म कर. हा जो काही फरक आहे हा का त्याला कळणार नाही कळणार. ज्याचा जो अहंकार आहे, या अहंकाराने ज्याने कर्म केलं आहे तो कर्म करेल, पण त्याचं फळ त्याला फळाकडे लक्ष न ठेवता केवळ भगवंताचे कर्म म्हणून दिलेलं आहे, त्याचं कर्म आणि याच्या कर्मामध्ये अंतर पडेल हे लक्षात ठेवलं पाहिजे असा विचार ते करतात. आणि अर्जुन म्हणतो आहे की ह्याला कसं कळणार. आता त्याला कसं कळणार तर 86 ओव्यांपर्यंत आपण जायचं आहे. आज आपण 63व्यापर्यंतच आलो. तर काय नेमकं पुढे होत आहे ते आपल्याला कळेल. हा सगळा जो काही म्हणजे अजून 18व्या अध्यायाच्या श्लोकाला सुरुवात व्हायला वेळ लागेल, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदरच सगळी गीता सांगून झाले ना. म्हणजे आता नवीन तत्त्वज्ञान काही सांगायचं नाही आहे, पण या सगळ्या 17 अध्यायांचा सार भाग आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्यासाठी या प्रस्तावनेची गरज आहे. आपण 64व्या ओव्यापासूनचा भाग पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.